दादा मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी निवडणुकीपूर्वी ही योजना आणली। ही योजना आणत असताना त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिलं राज्य असेल की सरसकट या मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि 6 महिन्यानंतर आहे त्या ठिकाणी काम केलं जाईल। पण आज तब्बल 11 महिन्यांचा कार्यकाळ संपतोय, अजून या मुलांचा पगार झालेला नाही। अजून या मुलं जॉईनिंग जे सरसकट जॉईनिंग करण्यासाठी 6 महिन्याची आपण देहूतून दिंडी काढली होती, देहूतून मुंबई पायी दिंडी काढली होती आणि वाट्यामध्ये थांबल्यानंतर पुन्हा माननीय भरश्री गोगावले साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिंडी थांबली गेली आणि 5 ते पत्र प्राप्त झालं आणि त्यानंतर आता तब्बल 11 महिन्याचा कार्यकाळ संपतोय, अजून पगार नाही। पण ह्याच्या पुढे 11 महिन्यात पुढं काय? मुंबईला आम्ही 14 तारखेला आंदोलन काढलं, 20 ते 25,000 मुलं होते, त्या मुलांना गाडीमध्ये बसवलं आणि इकडं तिकडं सोडून दिले। त्या मुलांना विचारायला गेलं तर कोणी सांगायला तयार नाही। सरकार स्वतः बोलून झालेलं आहे, पण बोलून देखील या ठिकाणी त्यांचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, ते तुम्हाला मी थोडक्यात जर ऐकवतो। मी म्हणाल लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाऊ गेले निघून, पण बोललं लाडक्या भावानं पण आम्ही करणार। देशातलं पहिलं राज्य आहे, प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? हे म्हणून झाले आणि आता कालच्या अधिवेशनामध्ये या खात्याचे मंत्री देखील त्यांनी सुद्धा बोललेले आहेत, एक देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण बोललेले आहेत, पण त्या खात्याचे मंत्री काल परवा काय म्हणले की आम्ही असं कुणीच काही बोललो नाही। हे पण बघा आता, मग आम्ही मला सांगा नेमकं न्याय मागायचं तरी कोणाला मागायचं? आणि देशमुख साहेबांनी जे विषय मांडला, मी इथे क्लॅरिफिकेशन करू इच्छितो। मी किंवा सरकारमध्ये कोणाने कधीही हा सांगितला नाही होता की हा परमानेंट करू। ते पूर्वी 3-4 वेळा आंदोलन पण केलं, त्यावेळी त्याने सांगितलं की हा तुमचा भ्रम आहे, हा प्रशिक्षणची योजना आहे। प्रशिक्षणासाठी 11 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी प्रशिक्षणची होती, नंतर मुख्यमंत्री 6 महिन्यानंतर पुढं प्रशिक्षण घेतलं आम्ही। आता पुढं आम्हाला काय ते तरी तुम्ही सांगावं। हे मुलं शिक्षण शिकवतात, मास्तर म्हणून शिकवतात किंवा हे गडचिरोली होणार, हे आपल्या सांगली जिल्ह्यातले नाहीत दादा, हे 36 जिल्ह्यातली मुलं आहेत। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे पदाधिकारी आहेत। आता जे आहे ते पदाधिकारी आहेत, मुलं अजून यायचे आहेत। आज 3 दिवस झालं नदीवरती आम्ही होतो, नदीवर आम्हाला बसू दिलं नाही। काल रात्रीपासून पावसात उन्हात वाऱ्यात हाय असं पोरं बसलेले आहेत। मी 3 दिवस झाले या ठिकाणी बसलेले, 2 दिवस झाले मी सातत्यबरोबर कॉन्टॅक्ट चालू, पण आपण दिल्लीला होता त्यामुळे बोलणं झालं नाही। पण ह्या मुलांच्या हक्कासाठी आपण देखील मोठ्या प्रमाणामध्ये, कारण हा एकट्या महाराष्ट्राचा प्रश्न 1,34,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, कुठेतरी निर्णय लागला पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेब बोललेत, एकनाथ शिंदे साहेब बोललेत, मंगलप्रभात लोढा साहेब बोललेत, ते सगळं बोलून आम्ही कुणीच बोललो नाही असं पण मंगलप्रभात साहेब लोढा साहेब म्हणतात। मग मला सांगा आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा, कुठं करायचं आणि ह्यासाठी आम्ही पुढे नेमकं करायचं काय? आम्ही पुढं करायचं काय? 11 महिन्यानंतर हा सवाल घेऊन आम्ही सरकार पुढे चाललो, त्यासाठी आम्हाला न्याय मिळावं ही आमची प्रांजळ भूमिका आहे। शिक्षण शिकल्यामुळे हातामध्ये कायदा न घेता शांत आणि संयमी पद्धतीनं ऊन वारा पाऊस आहे त्या कपड्यावरती 3 दिवस झालं ते आहेत, मी 3 दिवस झालं त्याच कपड्यावरती। दादा दादा हे घ्या, महिलामध्ये ताई कोणतरी बोला, मुलामध्ये कोण बोलायचं का? तर राज्याच्या लाडका भाऊ जी आपली योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून 11 महिने पूर्ण झाला असल्यामुळे पुन्हा कायम करायचा सुद्धा निर्णय, त्याचबरोबरनं पुढील हा प्रशिक्षणार्थी जो तुम्हाला भत्ता म्हणून मिळतो तोही बंद करायचा निर्णय शासन घेत असल्याची तुमची तक्रार आहे। मी आता तुमचे मुद्दे समजून घेतलेले आहेत। गेले 11 महिने तुम्ही ज्या ज्या शासकीय ठिकाणी काम करता त्या ठिकाणचे प्रशिक्षण प्राप्त झाल्यावर एवढं सगळं प्रशिक्षण घेऊन पुढे काय करायचं हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे, हे तुमच्या सगळ्यांना भेटून कळलं। तर हा राज्य शासनाचा निर्णय असल्यामुळे राज्य शासनाकडे तुमच्या वतीनं तुमची जी ही मागणी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी करीनच, तुमच्यासाठी भांडीन। लोकसभेच्या माध्यमातून सुद्धा तिथं आपल्याला आवाज उठवा लागला, तोही आवाज मी त्या ठिकाणी उठवीन।
ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याही समजून घेतलेल्या आहेत. ज्या ठिकाणी काम करतात ते कायम करणं, 35 वर्षाची जी मर्यादा आहे तीही कमी करणं. आता बेरोजगार हा बेरोजगार असतो, वयाची अट त्याला लावणं ही चुकीची दिसते. आणि अशा 2-3 ज्या तुमच्या प्रश्न आहेत ते त्यांच्याकडे मांडून लवकरच त्याच्यावर काहीतरी मार्ग काढायचा प्रामाणिक प्रयत्न माझा राहणार. आणि राजकीय भाषण करायची माझी इच्छा नाही, कारण शेवटी ह्यातलं राजकारण आपण आणलं तर मुद्दामून आपल्याला त्रास होऊ शकेल. म्हणून राजकारण विरहित सगळ्या पक्षाच्या आमदार खासदारांना एकत्र घेऊन मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन, कारण राज्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज या ठिकाणी लाखो मुलं तुम्ही त्या ठिकाणी थांबलेला आहात आणि तुम्हीच पुढे ह्या देशाचं, ह्या प्रशासनाचं भविष्य आहात. आणि तुम्हाला एवढ्या अडचणीत ठेवणं हे निश्चित चुकीचं आहे. शासनाने वेळोवेळी वेगळी घोषणा केली होती, तुम्ही मला ऐकूनही दाखवली, तर ती समजून घेऊया. एखादा काहीतरी निकष तर लावायला पाहिजे होता, काहीच लावला गेला नाही. त्यामुळे हा प्रश्न आता मी समजून घेतलेला आहे. लवकरच हा मी वरती मांडील आणि तुमच्यातलं गरज पडली काही लोकांना मी बोलवून घेईन. नमस्कार. धन्यवाद दादा. दादांना पुढे दिल्लीला निघायचं आहे, त्यामुळं दादांनी त्या गडबडीत सुद्धा तुम्हाला भेटून मगच पुढे जाऊ असा निरोप दिला. त्यामुळे दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत, जोरदार.